नमस्कार, मी पूजा. MVTVच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत. चला तर बघूया आजची स्पेशल रिपोर्ट काय आहे. नवी मुंबईला सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्यासाठी आपण आलो आहोत आता मोरबे डॅमवरती. नवी मुंबई शहर वसवल्यानंतर प्रथमच नवी मुंबई शहराला एक स्वतःचं धरण असावं अशी गरज निर्माण झाली होती. मोरबे धरणात सध्या 80 MCM म्हणजे 7 महिने पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध राहिलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ असे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची मात्र आता गोची झालेली आहे. आता नवी मुंबईकरांवर एक मोठं संकट आलंय आणि ते मोठं संकट म्हणजे पाणी संकट. नवी मुंबईकरांना मोरबे धरणातील पाणी पुरवले जाते आणि या धरणात जलसाठा अत्यंत कमी झालाय, ज्यामुळे नवी मुंबईकरांना पाणी संकटांना सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबईमध्ये मोरबे धरणातील पाणी पुरवले जाते आणि आता या धरणात जलसाठा अत्यंत कमी झालाय. 1990 साली जीवन प्राधिकरणाने धरणाचे काम सुरू केले होते. ते काम 1999 पर्यंत चालू होते, पण सिडकोला धरणाची फारशी गरज न भासल्याने सिडकोने कामासाठी लागणारे आर्थिक सहाय्य बंद केले होते. नवी मुंबईला पाणी पुरवण्यासाठी मोरबे धरणातील पाणी कमी पडलंय, त्यामुळे कदाचित महापालिकेला बारवी धरणाची मदत घ्यायची शक्यता आहे. पण बारवी धरणाची परिस्थिती ही मोरबे डॅम पेक्षा वेगळी नाहीये. आपल्या नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे मोरबे धरण पुढे 25 नोव्हेंबर 2002 ला शासनाच्या GR नुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले. नवी मुंबईला पाणी पुरवणारे हे मोरबे धरणाची संपूर्ण किंमत 388 कोटी होती आणि हे संपूर्ण धरण 3000 एकर जमिनीवर बसलेले आहे. सध्या शासनाच्या किमतीनुसार येथील जागेची किंमत एकराला 1 कोटी एवढी आहे. त्यामुळे या धरणावर किती लोकांचे पुनर्वसन होऊ शकते याचा अंदाज आपण नक्कीच घेऊ शकतो. महानगरपालिकेने 510 करोड रुपयास हे मोरबे धरण विकत घेतले होते. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. मोरबे धरणाची लांबी 3250 मीटर आहे. तशीच उच्चतम पाण्याची पातळी 90.50 मीटर आहे, तर पाणी साठवून ठेवण्याची संचय पातळी 88 मीटर आहे. मोरबे धरणाच्या निर्मितीसाठी 7 गावे व 14 वाड्या उठवल्या गेल्या होत्या व त्यांचे पुनर्वसन देखील झाले. तेथील गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक एकर जमिनीला प्रकल्पग्रस्तांना 20 ते 25 हजार रुपये मोबदला दिला गेला. नवी मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या मोरबे धरणाची पाहणी करण्यासाठी आमचे MVTVचे प्रतिनिधी राज चव्हाण मोरबे धरणावर पोहोचले. त्यांच्या माहितीनुसार दरवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी 45% पाणी साठा कमी झाला होता. नवी मुंबईला सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. मोरबे धरणात सध्या 80 MCM म्हणजे 7 महिने पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध राहिलेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ असे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची मात्र आता गोची झालेली आहे. नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांनी जरी नवी मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करणार असल्याचं आश्वासन दिलं असलं तरी हे आश्वासन फेल ठरणार की काय हे आता नवी मुंबईकरच ठरवतील. मोरबे धरणात 80 MCM पाणीसाठा उपलब्ध होता. मागील वर्षी 3134 मिलीमीटर पावसाची नोंद, तर यंदाच्या वर्षी 2200 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. धरणातील पाण्याचा वापर नवी मुंबईकरांनी काळजीपूर्वक न केल्यास काही महिन्यापुरताच साठा पुरू शकणार. पाणी कमी होत असल्याने जलचर देखील पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करतात. पक्ष्यांचा किलबिलाट देखील अधिक नव्हता. या धरणात माथेरानच्या दऱ्याखोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा स्रोत देखील बंद झाला होता. आसपास असणाऱ्या दगडांचा थर पाणी किती कमी झालं याचा परिचय करून देत होते. नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांनी 50 रुपयात 30,000 लिटर पाणी मिळवण्याचे देखील आश्वासन केलं होतं आणि आता हे आश्वासन खरं ठरेल की खोटं ठरेल ते आता नवी मुंबईकरच ठरवतील. MVTV साठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित सोबत राज चव्हाण, मोरबे.
आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. नमस्कार.